अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, अशा प्रकारचं बोलणं नाही, अजितदादांचं अर्धवाक्य बरोबरच आहे की ते कधी अशा प्रकारचा सरकारी सुविधांचा फायदा घेत नाहीत. अजित पवारांचं अर्धवाक्य चुकीचं आहे. तुमच्या सहकारी मंत्र्यांना तुम्हीच कान पकडलं पाहिजे ना, की एकतर सरकारी रुग्णालयात ॲडमिट व्हा आणि सरकारी रुग्णालयावर तुमचा विश्वास नसेल, आपली बिलं आपण भरा. चला तुमच्या काळात देखील 18 मंत्र्यांवर आरोप झाले होते, त्यावेळेस देखील त्यावर तुम्हाला काय म्हणतात? तुमच्या व्यवस्थित झाले? मी वारंवार अशी मांडणी करतो, पुन्हा करतो, की भारतीय जनता पार्टी स्वतःच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या चुकांपासून दूर ठेवणारी पार्टी नाही. त्यांची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा. पण मेहता जर सोडले त्यावेळेचे तर इतर हा? मेहता त्यावेळेचे जर सोडले तर इतर मंत्र्यांचे राजीनामे नव्हते घेतले. कोणाच्या मेहताचा तरी राजीनामा कुठे घेतला होता आम्ही? आमच्या हे बघा, कुठल्याही 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार असतो आणि त्या विस्तारात काही कमी होतात. काही मेहताना सुद्धा दोषी ठरवून राजीनामा घेतला नव्हता. बऱ्याच वेळेला आपण एक्सपान्शन करतो त्यावेळेला काही सिनियर मंडळींना म्हणतो की तुम्ही आता 3-4 वर्ष होत आता नवीन माणसाला सांगा. भारतीय जनता पार्टीच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणाचाही राजीनामा घेण्याची वेळ आली नाही. दादा संजय राऊत जेलमध्ये जाण्याची वेळ बिलकुल आली नाही. दादा संजय राऊतांनी ट्विट केलं इनफ इज इनफ, म्हणजे आता सौजन्य आणि संयम आमचा सुटलेला आहे, अशा प्रकारचं ट्विट त्यांनी. कोणाला धमक्या देता? जे करायचं ते करा. फार नियम होते त्याच्याबद्दल. अगदी योग्य मुद्द्याशी तुम्ही आलात की राज्यामध्ये सध्या उन्हाने अक्षरशः होरपळून निघालेत लोक, आणि अशा स्थितीमध्ये 5 वर्षात देवेंद्रजींना कधीही लोड शेडिंग करावं लागलं नाही, भारनियमन करावं लागलं नाही. तुम्ही भारनियमन करायला निघाला आहात. शहरी भागातल्या लोकांच्या तब्येतीचं काय करणार आहात? ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या पाण्याचं काय करणार आहात? आधीच बोंबलाला तुम्ही रात्रीच्या वेळेला वीज देत होतात, त्यामुळे रात्री रात्र शेतकऱ्यांनी जागायचं आणि शेताला पाणी द्यायचं. आता तुम्ही लोड शेडिंग करायला निघालेला, समोर पाणी दिसतं आहे, उभी पिकं आहेत, ती सगळी करपून जाणार आहेत. आणि हा लोड शेडिंग हे कृत्रिमपणे निर्माण केलेलं संकट आहे. प्रायव्हेट वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करता यावी, ज्यात कमिशन मिळतं, त्यासाठी राज्याची वीज निर्मिती कमी दाखवतो आहे आपण, आणि हे भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. काल आमच्या 6 ठिकाणी पत्रकार परिषदा झाल्या. उद्यापासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, अशा प्रकारचं बोलणं नाही, अजितदादांचं अर्धवाक्य बरोबरच आहे की ते कधी अशा प्रकारचा सरकारी सुविधांचा फायदा घेत नाहीत. अजित पवारांचं अर्धवाक्य चुकीचं आहे. तुमच्या सहकारी मंत्र्यांना तुम्हीच कान पकडलं पाहिजे ना, की एकतर सरकारी रुग्णालयात ॲडमिट व्हा आणि सरकारी रुग्णालयावर तुमचा विश्वास नसेल, आपली बिलं आपण भरा. चला कार्यकर्ते ते तो कोणी दिसत नाहीये. मुळात नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही अपक्ष खासदार, अपक्ष आमदार आहेत. त्यांनी पुकारलेलं हे आंदोलन आहे, आणि त्या आंदोलनाबद्दल ही जी टिप्पणी करायची किंवा तुम्ही कशालाही अंगावर ओढून घेताय, ते स्वागत करा. त्यांना म्हणा की या आपण मिळून हनुमान चालीसा म्हणून. का तुमचा हनुमान चालीसाला विरोध आहे, मारुतीला विरोध आहे, हिंदू धर्माला विरोध आहे, भगव्या ध्वजाला विरोध आहे? आणि त्यामुळे राणांच्या आंदोलनाबद्दल भारतीय जनता पार्टीने सहभागी होणं आणि काय म्हणणं याची काय आवश्यकता नाही. तुमचा पाठिंबा आहे तर आमचा पाठिंबा त्या आंदोलनाला असण्याचा काही मुद्दाच येत नाही ना. ते त्यांनी पुकारलेलं आंदोलन आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की या देशामध्ये तर हनुमान चालीसा म्हणायला विरोध झाला का? ते तुमच्या घरासमोर त्यांनी करावं की स्वतःच्या घरासमोर करावं हा विषय आहे. त्यात एक खासदार एक आमदार आहे, त्यांच्याशी बोलून तुम्हाला त्यात काही निर्णय करतात. अरे बाबा मी तुझ्या घरी येतो, तुझ्या घरी पूजेची तयारी कर, आपण दोघे म्हणून हनुमान चालीसा म्हणू. मोहित कंपनी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तुमचं काय बोलणं झालं का? काय प्रतिक्रिया? माझं काय झालं? बोलणं झालं का त्यांच्यावर? काय प्रतिक्रिया? मोहित कंबोशी सकाळून 4 वेळा बोलणं झालं. मी त्याला म्हटलं की पुरेशी सुरक्षा वाढवा, हे सरकार काही तुला सुरक्षा व्यवस्था देणार नाही, आणि अशा प्रकारचे भ्याड हल्ले ही परंपराच आहे. दादागिरी ते साय नाही. कोल्हापुरात काय झालं? इतकी दडपशाही की एखाद्या कार्यकर्तीने तिच्या संपर्कातल्या काही लोकांना जेवण दिलं तर तिला आता घर सोडायला भाग पडतं त्या महिलेला. हे यांचं कर्तृत्व आहे, यांचं मनगट आहे असं. एका बावड्यातल्या कार्यकर्ता इस्त्रीचं दुकान चालू होतं, दुकान खाली करायला लावलं. हे फार काळ नाही चालत. त्या दडपशाहीनंतरही कोल्हापुरात 78,000 मतं घेतले. सर राणा असं म्हणतात की उपराष्ट्रपती असतील, राष्ट्रपती, त्याचबरोबर पंतप्रधान यांनी या सगळ्यांमध्ये लक्ष घालावं. सध्याची राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्हाला वाटतं का राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आहे? नाही, मुळात
महाविकास आघाडीच्या पोटात इतकी भीती आहे की काही झालं की त्यांना राष्ट्रपती राजवट आठवतं. आम्ही काही कोणी राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही आहे. आम्ही काही व्हाया राज्यपाल राष्ट्रपतींना काही पत्र लिहिलेलं नाही. आम्ही काही पंतप्रधानांना विनंती केली नाही. स्वतः मोदीजी हे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे की अशा प्रकाराने फसवणूक करून का होईना निवडून आलेल्या सरकारवर, फसवणूक करून का होईना फॉर्म झालेल्या सरकारवर अशी कारवाई करेल असं मला वाटत नाही. राणाजी कशाला, सामान्य माणसालाही अधिकार आहे की त्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी, पण आम्ही काही अशी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली नाही. त्याचा आढावा राज्यपालांनी घ्यायचा असतो. आज भेटणार एकूण राज्यातली परिस्थिती ही राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशा परिस्थिती अशी आहे असं दरेकर म्हणतायत. मग या सगळ्यातनं काय शिष्टमंडळ राज्यपालाला भेटल्यानंतर ज्या घटना घडत आहेत, अकोल्याला घडली, मग तिकडे पोलखोल यात्रेवर हल्ला झाला, मोहित कंबोज, आता परतवाडा आणि अचलपूरला झालेले दंगल, या सगळ्या गोष्टी समोर आणून आपण असं म्हणणारच स्वाभाविकपणे ना की ह्या परिस्थितीचा राज्यपालाने अभ्यास करून योग्य तो रिपोर्ट राष्ट्रपतींना पाठवावा. पण राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी भाजपची काही मागणी कोणाही नागरिकाची मागणी असेल तशी आमची असेल, परंतु आमचा तो लावून धरण्याचा विषय नाही आहे. घटना घडली की आपण त्यावर काही सोल्युशन मांडतो. घटना काय घडली तर सगळ्या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले, धिंडवडे. फालुदा झालेला आहे सगळा. आता यावर कोणी सामान्य माणूस काय म्हणेल की बास झालं आहे ना, राज्य चालवता येत नाही. अरे 18 मंत्र्यांची तुमची यादी बाहेर पडते की जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊन 36 लाखाची बिलं करतात आणि वर सांगतात की मग मी ॲडमिट नव्हतो, आई ॲडमिट होती. मग आईला सरकारी रुग्णालयात ॲडमिट तरी करा, नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून अतिशय प्रेम आपल्या आईवर आहे तर आपल्या खिशातून बिलं भरा. त्यामुळे सर्व स्तरावर महाराष्ट्राच्या परंपरेचे धुंडवडे उडालेले आहेत. यावर कोणी म्हणेल की राष्ट्रपती राजवट लावा, पण राष्ट्रपती राजवट लावा म्हणून मोर्चे निघाले, राष्ट्रपती राजवट लावा म्हणून धरणे धरले, असं काय आम्ही करणार. गृहमंत्र्यांनी देखील त्याला दुःख घडले, त्याला राणा दाम्पत्यालाच दोषी धरले, त्यांनाच राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडायची म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य सुरू असतं. तुम्ही काय चपात्या वाजता काय? हां, गृहमंत्री सांगतात कायदा सुव्यवस्था बिघडली काय? चपात्या वाजता काय? जमत नसेल तर राजीनामा द्या. शिवसेना बसलीच आहे गृहमंत्री बसवायला. तुम्ही जे तुमचे कार्यकर्ते ते तर कोणीच दिसत नाहीये. मुळात नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही अपक्ष खासदार, अपक्ष आमदार आहेत. त्यांनी पुकारलेलं हे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाबद्दल ही जी टिप्पणी करायची किंवा तुम्ही कशालाही अंगावर ओढून घेताय, त्यांचं स्वागत करा. त्यांना म्हणा की या आपण मिळून हनुमान चालीसा म्हणून. का तुमचा हनुमान चालीसाला विरोध आहे, मारुतीला विरोध आहे, हिंदू धर्माला विरोध आहे, भगव्या ध्वजाला विरोध आहे? आणि त्यामुळे राणांच्या आंदोलनाबद्दल भारतीय जनता पार्टीने सहभागी होणं आणि काय म्हणणं याची काय आवश्यकता नाही. तुमचा पाठिंबा आहे तर आमचा पाठिंबा त्या आंदोलनाला असण्याचा काही मुद्दाच येत नाही ना. ते त्यांनी पुकारलेलं आंदोलन आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की या देशामध्ये तर हनुमान चालीसा म्हणायला विरोध झाला का? आता तुमच्या घरासमोर त्यांनी करावं की स्वतःच्या घरासमोर करावं हा विषय आहे. त्यात एक खासदार एक आमदार आहे, त्यांच्याशी बोलून तुम्हाला त्यात काही निर्णय करतात. अरे बाबा मी तुझ्या घरी येतो, तुझ्या घरी पूजेची तयारी कर, आपण दोघे म्हणून हनुमान चालीसा म्हणू. मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तुमचं काय बोलणं झालं का त्यांच्यावर? काय प्रतिक्रिया? माझं काय झालं? बोलणं झालं का त्यांच्यावर? काय प्रतिक्रिया? मोहित कंबोजशी सकाळपासून 4 वेळा बोलणं झालं. मी त्याला म्हटलं की पुरेशी सुरक्षा वाढवा, हे सरकार काही तुला सुरक्षा व्यवस्था देणार नाही आणि अशा प्रकारचे भॅड हल्ले ही परंपराच आहे. दादागिरी ते साई नाही. कोल्हापुरात काय झालं, इतकी दडपशाही की एखाद्या कार्यकर्तीने तिच्या संपर्कातल्या काही लोकांना जेवण दिलं तर तिला आता घर सोडायला भाग पडतं त्या महिलेला. हे यांचं कर्तृत्व आहे, यांचं मनगट आहे असं. हां, एका बावड्यातला कार्यकर्ता इस्त्रीचं दुकान चालवतं, त्याचं दुकान खाली करायला लावतं. हे फार काळ नाही चालत. त्या दडपशाहीनंतरही कोल्हापुरात 78,000 मतं घेतले. सर, राणा असं म्हणतात की उपराष्ट्रपती असतील, राष्ट्रपती, त्याचबरोबर पंतप्रधान यांनी या सगळ्यांमध्ये लक्ष घालावं. सध्याची राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्हाला वाटतं का राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आहे? नाही, मुळात महाविकास आघाडीच्या पोटात इतकी भीती आहे की काही झालं की त्यांना राष्ट्रपती राजवट आठवतं. आम्ही काही कोणी राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही आहे. आम्ही काही व्हाया राज्यपाल राष्ट्रपतींना काही पत्र लिहिलेलं नाही. आम्ही काही पंतप्रधानांना विनंती केली नाही. स्वतः मोदीजी हे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे की अशा प्रकाराने फसवणूक करून का होईना निवडून आलेल्या सरकारवर, फसवणूक करून का होईना फॉर्म झालेल्या सरकारवर अशी कारवाई करेल असं मला वाटत नाही. राणाजी कशाला, सामान्य माणसालाही अधिकार आहे की त्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी.
पण आम्ही काय अशी राष्ट्रपती मागणी केली नाही. त्याचा आढावा राज्यपालांनी घ्यायचा असतो. मग ते मोहित कंबोजच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल 300-400 जणांच्या मॉबने, मग ते पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक करण्यात आणि त्या दगडफेकीमध्ये सत्ताधारी पार्टीचे कार्यकर्ते पकडले गेले असा विषय असेल, किंवा आज जो ड्रामा चाललेला आहे, अक्षरशः ड्रामा म्हटलं पाहिजे, म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा, की खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या बांद्र्याच्या घराबाहेर प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक गोळा झाले आहेत, त्यांनी बॅरिकेड तोडले. ज्या प्रकाराने हे सगळं चाललं आहे ते सामान्य माणसाला न कळणारच आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी याचा निषेध व्यक्त करते, याची चिंता व्यक्त करते की सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी, सगळे नेते जाऊन बसले त्या राणांच्या घरासमोर, कसे बाहेर पडता बघू. अरे पोलिसांचं काम आहे बाबा, तुमचं काम नाही आहे. समजा मातोश्रीवर ते येणार असेल तर मातोश्रीच्या प्रमुखाने कंप्लेंट द्यायची असते की माझ्या घरावर येत आहेत, जरा मला प्रोटेक्शन द्या. तर तुम्ही प्रोटेक्शन देत असाल तर सरकार सोडा, तुम्ही विरोधी पक्ष बना. त्यामुळे या सगळ्या मोहित कंबोजवर झालेला हल्ला, पोलखोल यात्रेवर झालेला हल्ला, नवनीत राणा आणि रवी राणांच्या घरासमोर चाललेला जो शो चालला आहे तो, या सगळ्याचा भारतीय जनता पार्टी निषेध व्यक्त करते, चिंता व्यक्त करते. राज्यातली कायदा सुव्यवस्थेची पूर्ण बिघडलेली आहे. अकोल्यामधल्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही टाकलं तर एवढं आता हे हुकुमशाही आली का, आणीबाणी आली का, त्याच्या घरात घुसून शिवसैनिकांनी दम दिलं, करायचं नाही. अरे काय चाललं आहे काय सगळं, मला काही कळत नाही. आता दुसरा विषय जो आहे तो हनुमान चालिसाचा आहे. आता यातही विरोध करण्यासारखं काय. राणा पती पत्नीने समजा असं म्हटलं की आम्ही तुमच्या घरासमोर येऊन हनुमान चालिसा म्हणणार आहोत, तर तुम्ही त्यांना असं म्हटलं पाहिजे की समोर कशाला, घराच्या आतमध्ये या, खुर्च्यांची व्यवस्था करा, प्रसादाची व्यवस्था करा. म्हणजे हनुमान चालिसा हे काय राक्षस चालिसा आहे का? ज्या मारुतीला आपण सगळेजणं एका अर्थाने शक्तीचं माध्यम म्हणून पाहतो, त्याचं मारुती स्तोत्र असेल, हनुमान चालिसा असेल, म्हणणार असेल तर ते स्वागत केलं पाहिजे. आणि ते स्वागत करायचं नसेल तर पोलिसांना सांगितलं पाहिजे. आपले कार्यकर्ते बोलावून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था कशाची ताब्यात घेतात. त्यामुळे सगळंच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला अनाकलनीय आहे. एका बाजूने सत्तेच्या माध्यमातून दादागिरी, सत्तेच्या माध्यमातून दडपशाही, आणि दुसऱ्या बाजूने केडर रस्त्यावर उतरायचं. त्यांचे नेते काय बोलत आहेत, त्याचे काय अर्थ होत आहेत. अमोल मिटकरी काल ब्राह्मण समाजावर बोलले, पण अमोल मिटकरींची काल क्लिप सापडली ते स्वर्गीय बाळासाहेब